सका ये वादा रहा, तू तू है वही दिल ने जिसे अपना कहा मैं हुआ। थांब रे लावड्या, पावर पावर. पण जी एन एस चा फील आहे ना, ओ भाई एन एस ची पॉवर फील होते ना, 7-7.5 RPM ची पॉवर फील होते ना 200 सीसी मध्ये ना, तर बेस्ट कुठे पॉवरफुल बाईक असेल तर म्हणजे माझ्या मध्ये तरी तुझी एन एस 200 मोबाईल हे लावू तोंडावर उडतंय. नमस्कार मित्रांनो, मी जयेश पुजारी. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ जयेश. तर आजचा आपला काय म्हणजे व्लॉग नसणार आहे, म्हणजे ट्रॅव्हल व्लॉग नसणार आहे. हा फक्त एक नॉर्मल मी आज माझ्या ऑफिस जर्नी दाखवला आहे, म्हणजे इकडनं मी ऑफिसपर्यंत आणि ऑफिसनंतर आमच्या एक कलिग लोकांचा प्लॅन आहे, ते मी पुन्हा तुम्हाला दाखवलं आहे की आजची एन्जॉयमेंट वगैरे आणि आजचा आमचा काय प्लॅन्स वगैरे. तर माझा ऑफिसचा मोस्ट ऑफ टाईम असतो 1 to 10 असतो. सेकंड शिफ्ट असते माझी 1 ते 10 मध्ये, आणि मी मालाडला आहे ऑफिसला पॅराडाईममध्ये टोयोटामध्ये. आणि तिथून जर म्हणजे मोस्ट ऑफ मला 30 किलोमीटर आहे, म्हणजे प्रभादेवीपासून ते मालाडमध्ये 30 किलोमीटर आहे. तर रोज मी जात ना बाईक घेऊन, म्हणजे फ्रायडेला, सॅटर्डे संडेवर ऑफ असते, तर मी फ्रायडेला बाईक घेऊन जातो मोस्ट ऑफली. पण आज मी आता घेऊन झालं, कारण आता आमच्या फॅमिलीमध्ये रिलेटिव्हचं एक वेडिंग फंक्शन होतं, मग त्यासाठी मी हाफ डे टाकून आता हाफ डे मला 5:30 चालू होतो, तर मला 5:30 वाजता पोहोचायचं आहे. तर मी आता इकडे भांडूपवरून निघालोय. आता भांडूपवरून मालाडला जायला 2 ऑप्शन आहेत, म्हणजे 2 रूट आहेत. एक फर्स्ट रूट म्हणजे आपला एक जातो तो अंधेरी जिकडनं, अंधेरी मेट्रो जिकडनं जाऊन मग तिकडनं पवईलीवरनं मग महाकाली केवळला बाहेर पडतो जोगेश्वरीला, आणि सेकंड आपला आरे कॉलनी. म्हणजे पवईचा रोड तर मला ऑलमोस्ट मी तिकडनं भरपूर वेळा गेलोय, आणि तिकडनं काय जायचं प्रत्येक वेळी. म्हणजे यावेळी मला मित्राने सजेस्ट केला की आरे कॉलनीमध्ये जा, त्याच्यावर बाहेर आता भरपूर ऊन असतं या टायमाला 3च्या दरम्यानमध्ये. ती गप्पा आरे कॉलनीमध्ये मध्ये जाशील ना, तर मस्त थंड थंड चिलचिल वातावरण मिळेल, आणि मस्त सिनेमॅटिक व्ह्यू पण मिळेल. मग तू असतात. आणि आता ऑफिसला जाणार आहे, 5:30 ते 10 गप्पा लॉग इन काम करणार. आता 10 वाजता सुटला तरी आमचा आजचा एक प्लॅन आहे, तर मी तुम्हाला सांगेन की काय प्लॅन आहे. तुम्हाला सांगणार आहे काय प्लॅन आहे, त्याला तुम्हाला दाखवेन आज काय प्लॅन आहे. तर चला, या रूटने फर्स्ट टाइमच चाललोय, म्हणजे लाईफमध्ये फर्स्ट टाइम चाललं तर बोलायला हरकत नाही, म्हणून आता गप्पा मॅप लावल्या बघा, चुकण्यापेक्षा कशाला. मला हे आवडतच नाही पहिली मेन म्हणजे ऑटो वगैरे. अरे हा रस्ता पण पवई लेक वरच जातो, मग पवई लेक वरून हा ब्रिजच्या खालून गेलो ना की आरे कॉलनीचा रूट लागतो. जर ब्रिज मारला ना तर आपण डायरेक्ट तो महाकाली केव्स आणि जोगेश्वरी बाहेर पडतो तिकडनं. तर मला रूट तर हाच दाखवतो, ब्रिजच्या खालूनच दाखवतो राईट वरून. हा बघा सगळं दिसतं याच्यामध्ये. फॉर्मल मध्ये ना कम्फर्टेबल वाटत नाही बाईक चालवायला. आता घालतो काय, उद्या प्लॅन करत होतो शनिवारी कुठेतरी बाईक राईड जायचा, पण कोण काय सुचत नाही म्हणजे कुठे जाऊ वगैरे. म्हणून आता गप्पा मी म्हटलं की आजच एक छोटा मिनी ब्लॉग बनवून टाकतो. बघ कसा मरतोय बघ. माझा तर हिसाब होता की आज गप्पा सुट्टी घ्यायचा, कारण कशाला हाफ डे साठी एवढा लांब परत ऑफिसला जावा, परत ऑफिसवरनं घरी या. पण माझा ऑफिसच्या कलीसोबत प्लॅन सुद्धा होता आजचा नाईट आउटचा. आणि हे पहिलं कारण नाही, दुसरं कारण की मला पुढे आता घोईला गावी आलं का शेवटी कोकणीमध्ये बोललो की गावी यारा शिमग्याला, तर त्यासाठी सुद्धा मला सुट्टी होती. म्हणून मी ऑलरेडी सुट्टी टाकली 18-19 गावी. म्हणजे होळीच्या धुलीमध्ये नंतर 4-5 दिवशी आमच्या वाडीमध्ये पालखी येते, मग ते शिमग्याच्या पालखी एन्जॉय करायला मी जाणार आहे गावी. म्हणून 2 दिवस सुट्टी टाकली, पण आता मला सुट्टी पण नाही भेटणार परत. काय बाबा, प्रत्येक 1-5 मिनिटांचं सिग्नल. परत सिग्नल लागला, प्रत्येक 2-2 मिनिटावरती सिग्नल आहे इकडे. हा बघा, आम्ही मगाशी बोललो की हा सरळ ब्रिज जातो ना, तो डायरेक्ट जोगेश्वरीला बाहेर पडतो महाकाली केव्स इकडनं, आणि हा तो खालू ब्रिजच्या खालून रस्ता जातो, तो आपला आरे कॉलनीमध्ये घेऊन जातो. हा बोगदा लागतो आपल्याला माहिती आहे, म्हणजे एकदा मी आलेलो वाटतं इकडनं बाहेर कुठेतरी.
खाली बोगद्याच्या खाली रोड जातो ना, तो आरे कॉलनीमध्ये जातो. आणि आरे कॉलनीमध्ये जी हिरवळ आहे ना, हिरवळ म्हणजे जी सिनेटिक व्ह्यू आहेत ना, जबरदस्त आहेत मित्रांनो. आता तर म्हणजे तुम्हाला मार्चच्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला जाणवतीलच, पण बाकी या टायमाला तुम्ही बघाल ना पावसाळ्यामध्ये वगैरे, ते तर जबरदस्त व्ह्यू असतात. म्हणजे असं वाटतं की आपण गावीच वगैरे आलो इकडे. इकडनं राईट दाखवते ना, राईट. हा राईट आहे बरोबर. मग त्याच्यानंतर पुढे गेल्यावरती मग तो मेन चिखल लागतो. आणि आता रस्ते पण भरपूर चांगले गेले आरे कॉलनीमधले. कारण मी एकदा लास्ट टाइम आलेलो आरे कॉलनीमध्ये, एक कोणाच्या तरी पाहुण्याच्याच घरी आलेलो वाटतं बहुतेक. हा हा, रस्ते बघ आहेत. असं वाटतं गावी झालेली आहे. म्हणजे पूर्ण असे दोन्ही साईडला झाड आहेत पूर्ण, आणि झाडाच्या पूर्ण आकार पूर्ण रस्त्याला बांधून ठेवला पूर्ण झाड, जसं तुम्ही बघू शकता वरती. आणि मधून असा एक बारीक छोटा रस्ता गेलाय. थंड वाटतं पूर्ण, खरंच थंड वाटतं. म्हणजे दुपारच्या तर बरोबर 3:30 वाजल्यात, तरी मला असं वाटतं की दुपारचे 3:30 वाजल्यात. असं वाटतं सकाळची पहाटेचे 8-9 वाजलेत. आता थंड गारगार हवा लागते मला इकडे आता. मला गोप्रो पण मरत आला आता माझा. गोप्रो चार्जिंग संपत झाले. भाई साईड दे हो. कसले येतात बघ, सुसाड आहे सर्व समोर पण. थांब रे लावड्या. हा बघ मरतोय बघ असं. इकडनं राईटला, हा बरोबर. सरळ पुढे जातो. आपल्या काय पुढे जातो. आणि माझा गोप्रो मेला वाटतं. मेला की हे जिवंत हाय जिवंत आहे. 5% बॅटरी आहे. आणि हा ना मित्रांनो, इकडे छोटा काश्मीर इकडेच आहे. म्हणजे छोटा काश्मीर मला आधी वाटलेलं की छोटा काश्मीर, आपला काश्मीर म्हणजे काय वाटतं, आपला थंड वगैरे ठिकाण म्हणजे बर्फ वगैरे पडतो. मला लहानपणी तेच वाटायचं की छोटा काश्मीर म्हणजे इकडे पण असा थंड हवेचं ठिकाण वगैरे असेल, म्हणजे इकडे बर्फ वगैरे पडत असेल. पण जेव्हा मी एकदा कॉलेजमध्ये असताना ना, इकडे स्टोरी आहे. मी कॉलेजमध्ये असताना मी माझ्या फ्रेंड्ससोबत गेलेलो सर्व बरोबर. आम्ही गेलो इकडे आता फोटोशूटसाठी. तेव्हा म्हणजे मला समजलं की हा छोटा काश्मीरकडे का बोलतात. म्हणजे इकडे हा पूर्ण म्हणजे लवर पॉईंट आहे पूर्ण. म्हणजे इकडे हा चमडी लोकांसाठी एक चांगलं उत्तम ठिकाण कोणतं असेल ना अख्खा गोरेगावमध्ये, तर ते छोटा काश्मीरच आहे. आम्हाला वाटलं असेल की नॉर्मली एखादा फॅमिली गार्डन वगैरे असेल मोठा. बघतो तर आम्ही आतमध्ये मी सर्व गेलो फिरायला पूर्ण. तर आतमध्ये बाहेर तिथे वेगळा सीन चालू आहे कपल लोकांचा. भारी बेकार चमडी लोकांचा पॉईंट असेल तर छोटा काश्मीर असेल. आणि हा व्ह्यू बघा समोर. आणि इकडे माझ्या गोप्रो सुद्धा धोका दिला. बॅटरी पूर्ण डेट झाली. स्विच ऑफ म्हणजे पूर्ण स्विच ऑफ झाला आता. तर आता मी पण इकडे माझ्या आता ना निघालो आम्ही ऑफिसमधून. तर फटाफट निघूया पहिला.
काय धावली हा गळफास बघ गळातच आहे. शिवन यार लवडा एवढी जागा दिसत नाही. बस आता तुला काय आवड देऊ बस आरामात पोरगी बरोबर तू चढतोच की याला कोण शिवम हा तोच ना तो मनोरीवालाच ना तिकडे राहतो ना तो. तर फायनली मित्रांनो जसं की तुम्हाला मगाशी बोललेलो मी की आमचा आजचा प्लॅन ऑफिस सुटल्यावरती आम्ही नाईट आउट मारत जाणार आहे मनोरीमध्ये माझ्या मित्राच्या इथे. तर आम्ही तिकडे आज मस्ती धमाल मस्ती करणार आहे तुम्हाला दाखवेलच. तर आपल्याला मनोरीला जायला 2 रस्ते आहेत. एक तर आपण माळवे जेट्टी करून गोराईवरनं जाऊ शकतो. दुसरा आपण चिंचोळी बंदरवरनं डायरेक्ट मनोरीला बोट जाते. तर बोटचं मी तुम्हाला सांगेल पुढे जाऊन कसं काय असेल ते, कारण मला स्वतःलाच नाही माहिती की बोटचा टायमिंग म्हणजे बोटचा टायमिंग म्हणजे तो जिथपर्यंत मला माहिती की 5 ते 10 मिनिटं बोटी असतात. जसा की माझा मित्र राहतो तिकडे तुम्हाला सांगत असतो की 5 ते 10 मिनिटाच्या बोटी असतात कंटिन्यू तिकडे. पण आता किती पर्यंत चालू असेल का माहिती नाही, कारण आता बरोबर 10:15 वाजलेत. बोट आहे किती 10:30ची आहे. मग पोहोचू का 15 मिनिटामध्ये आपण? अशा 20-30 मिनिटावरती बोट आहेत. मग पोहत नाही जाऊ शकत आपण? पोहत आम्ही टोटल आता 7 जण आहेत. आता आम्ही दोघं तर पुढे आलोय, बाकी त्याचा 5 जण आहेत त्याची वाट बघतो रे याची. विकेंड जोरात आहे आणि विकेंड जोरात आहे. तुम्हाला वाटतंय की कुठं रे याच्या शॉपमध्ये आहेत, पण हा शॉप बघा कुठला आहे. काय रे हर्षद काय घेतोय? काय अमृत तुल्य चहा. पावर हा 2019 कितीचा मॉडेल हा 2021चा मॉडेल आहे वाटतं. BS6 मॉडेल आहे. तरी पण पॉवर NS जी आहे ना जी स्टार्टिंगमध्ये होती, म्हणजे जेव्हा गाडी लॉन्च झाली 2013 की 12 मध्ये, तेव्हापासून जी पॉवर होती ना NS मध्ये, म्हणजे NS पॉवरसाठी ओळखली जाते. आणि तीच पॉवर म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे NS चालवली आहेत. याच्या आधी मी जी चालवलेली ती BS4 मॉडेल होती, पण त्या एवढा फील नाही आला. पण ही अरे ह्याने ना गाडी धुतली आहे ना, म्हणजे सर्व्हिस केलं तर पुन्हा पॉलिश केलं आहे, पुन्हा सीटला वगैरे नुसता ना होता पुढे मागे होत आहे, बसायला होत नाही त्याच्यावरती. आणि जो मित्रांनो हा जो मॉडेल आहे ना, हा मॉडेल सुद्धा मी जेव्हा मी बाईक घ्यायला गेले डिसाईड केलेलं ना, तर मला म्हणजे स्टार्टिंगपासून मला NS आवडते. NS 200 म्हणजे माझी ड्रीम बाईक होती एक प्रकारे. पण तेव्हा मी ही गाडी घ्यायला गेलेलो आणि तेव्हा माझी दुसरी बाईक म्हणजे N160 आता मी यूज करतो सध्या, ती मी बघितलेली. पण जी NSचा फील आहे ना जबरदस्त पॉवर आहे अजून पण. ओ भाई आई ग नशीब.
तर आपण आता जाणार आहे मनोरीला. मनोरी म्हणजे एक पूर्ण पूर्ण बेटच आहे, म्हणजे मालाड आणि जो गोराईला पूर्ण जॉईंट होतं पुढे गेल्यावरती. आता आपल्या तिकडे जायला 10 मिनिटाचा ट्रॅव्हलिंग असतो बोटीने, म्हणजे कंटिन्यू बोटी असतात तिकडे. आपण आता मड आयलंडवरती चाललोय. बाकीचे लोक तर मागे थांबले आहेत, आम्ही दोघं आलोय पुढे. ए भाई इंटर केलं, थंडी वाजायला लागली पूर्ण इकडे. तिकडे गेल्यावरती ना आपल्याला अजून थंडी जाणवायला भेटणार आहे, कारण तो पूर्ण वेगळा बेटच पडतो आणि पूर्ण समुद्र साईड आहे ती पूर्ण, म्हणजे त्या साईडना पूर्ण हे आहे ना, ती पूर्ण समुद्र साईडच आहे. थंडी थंडी थंडी. एनर्जीची पॉवर फील होते ना, 7-7.5 RPM पॉवर फील होते ना उगाच. म्हणजे तिला आपण बोलतो सेगमेंट किंग आहे, म्हणजे 200cc मध्ये ना तर बेस्ट कुठली पॉवरफुल बाईक असेल तर म्हणजे माझ्या मध्ये तरी तर ती NS 200 आहे. मारवे इकडनं कुठे. आता आपण जेव्हा म्हणजे गेटवे किंवा भाऊ किंवा आपण अलिबागकडे जातो ना, तेव्हा कसे बोट डायरेक्ट असे उचलून टाकतात. इकडे तशी सिस्टम काय नाही, डायरेक्ट तो पूर्ण फ्लॅट पूर्ण पडतो खाली आणि त्याच्यावर आपण गाडी एकीकडे चढू शकतो. आणि जास्त तिकीट नाही आहे माझ्या मते तरी. म्हणजे आता मित्राला विचारला, तो बोलतो की जे तिकडचे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी म्हणजे फ्रीच आहे, त्यांचा पास असतो काहीतरी. आणि ज्याचे बाहेरचे माणसे जातात कधी ना कधी, त्यांच्यासाठी जर बघायला गेलो ना तर त्यांच्यासाठी 5 ते 10 रुपये तिकीट आहे वाटते. आता जोपर्यंत ही बोट भरत ना तोपर्यंत लोक गाडी काढणार नाही. आता मी एकटा जाऊ शकत नाही, यांच्याकडे थांबावंच लागेल मला. काय करते, रुकते. बोट आली आताच. ऐक काय रे, जमतंय का? अरे गाडी भारी आहे, पाण्यात टाकलीस ना पाण्यात डायरेक्ट हे होते, बोट बनते, डायरेक्ट बोट बनते. आपल्या पाहिजे आपल्या एवढी गाडी आहे. गणपती बाप्पा. फिरवून लावू ना. अरे फिरवून लावू. वरती जाऊन बघूया काय आहे वरती. परत आपण आपल्या डेव्हिडवरती येऊया. आपली गाडी चालवलं मजा येते, काय पण बोला. ऐक ऐक तुझ्या हँडल आता परत खाली वाटायला लागलाय मला. त्या हँडल चालवतो ना मगापासून भरपूर वेळ, असं वाटतं की हँडल पूर्ण खाली गेलाय इथं आता. आपण आता आलोय मनोरीमध्ये. आता इकडनं आपण पहिला मित्राच्या घरी जाणार आहे. तर तिकडनं आपण मित्राच्या घरी गेल्यावर तर थोडं काकीने वाटतं जेवण वाटतं बनवलं, चिकन भाकरी वगैरे. ते सगळं खाऊन मग आपण नंतर आपला पुढचा तो प्रोग्राम म्हणजे काय नाही, फक्त नॉर्मल बीचवरती कॅम्पिंग करणार. म्हणजे आम्ही प्लॅन केलेला असं तंदूर वगैरे करायचा, बॉनफायर वगैरे करून. ज्यांना ड्रिंक करतील. मी तर करत ना असं. पण कोणा खालना, कोणाचा खालना.
ते रस्ते चांगले आहेत डिपेंड करायला गेलं तर. मला वाटलं गावातले म्हणजे हा पूर्ण भेटच लागतो पूर्ण. तर गावातला रस्ता असेल तर मला वाटलं की पूर्ण खराब रस्ते असतील असे खड्डेवाले, त्याचे आपण मुलच्या पण गावी बघायला भेटतो. हे भाई पद्धतशीर यांनी साईडला स्ट्रीट लाईट वगैरे लावल्यावर मध्ये डिवायडरची लाईन मारली आहे आणि पूर्ण प्लेन रस्ता आहे. बस स्पीड ब्रेकर मारलाय मध्ये मध्ये यार पण. हा पूर्ण ना मित्रांनो म्हणजे तुम्हाला इथे एक आपण गावची कशी फिलिंग असते ती पूर्ण गावची फिलिंग मिळेल. कारण हा पूर्ण हेच आहे, एक प्रकारे गावात आहे. त्याकडे तुम्हाला सिटी वगैरे म्हणजे 2 ते 3 माळ्याच्या वरती बिल्डिंग तुम्हाला बघायला मिळणार नाही. हा पूर्ण गाव लोकांचा एरिया आहे. सगळी तुम्हाला छोटी छोटी घरं बघायला मिळते जसं आपण गावी बघायला मिळतात आपल्याला तशी. आणि माझा तो मित्र आहे हर्षद, तो सुद्धा तिकडेच राहतो कोळीवाड्यामध्ये. त्यांच्यामध्ये पूर्ण कोळी लोकांचा एरिया आहे ना. हा पूर्ण आयलंड आहे तो कोळी लोकांचाच आहे. त्याला विचारतो मी नंतर की बाकीचे लोक म्हणजे बाकीचे जे कास्टचे धर्माचे लोक इकडे राहतात वगैरे का. वाटत तर नाही का सगळे मला मराठी लोक वाटतात इकडे. भाई या बघ ऑटोवाला बसायचं. काय र कुठे चालला दारवा प्यायला? तोंड दाखवा. काय पाव आहे. अरे बेट अरे बुलेट वाला अरे भाई सिंगल सीट येतो ना पैसे झाला का? अच्छा पीछे पीछे से. का रे बाबू का गपचूप एकटा तू? भेटू उद्या. हा ना पूर्ण मित्रांनो याचा पूर्ण गावातला एरिया म्हणजे हे पूर्ण हा कोळी म्हणजे जे प्रॉपर कोळी असतात ना त्या लोकांचा पूर्ण एरिया ना. आपण तिकडे तर राहणार आहे बोगचडीचा. तरी पुढे शेणाचा वास पुढे येतोय. बाकीचे लोक मराठी लोक राहतात लोक कोळी आहेत ना. आम्ही भंडारवाडा जरा पुढे जातील पुढच्या गती ती कोळीवाडा चालू आहे. हां कोळीवाडा पण असेल ना इकडे. हा आहे ना पुढची गली सांगते का तुला. माझे बाकीचे कुठल्या कास्टचे वगैरे नाहीत ना भैया वगैरे सगळं म्हणजे एवढं महाराष्ट्रीयन लोक आहेत ना. आणि कॅथलिक आणि ते पण फक्त कोळी लोक कोळी. हा भैया लोक जास्ती आहे. माझं तुम्ही लोक या गलीत राहतात. प्रत्येकाचे बंगले तिकडे म्हणजे ज्यांच्याकडे असेल ते बंगले माझे असतील. भारी आहे पण असं वाटतं की अलिबाग मध्ये आलोय. मी फर्स्ट टाइम आलो या एरियामध्ये. माझं घर कुठला? दारबंद आहे. कवरी घेऊ झंडाकडं पुढे 3 बस जायली ना. आपू देसी चटई दे दादा दे पकडतो चटई दे. हा ना इकडे ह्याचा आहे फुटबॉलचा ग्राउंड मैदान आहे पूर्ण. हा एक प्रकारे फुटबॉलचा ग्राउंड आहे पूर्ण. केवढा मोठा आहे बघ पद्धतशीर. आणि हा इथं ग्राउंड आहे आणि हा साईडला पूर्ण बीच आहे. तुम्हाला रात्री एवढा दिसून नाही येणार आहे पण हा पूर्ण बीच आणि हा स्काय बघा. तोंडावर उडतंय. अरे नाही नाही तोडावं लागणार सुट्ट्या. अरे खाली पेला काय पेटायला पाहिजे. पोरं मेहनत करतायत काय कराय. अरे गिरी आता इकडे पूर्ण कोळशाच्या बाराला चालू करतोय. तंदूरचा प्लॅन आहे आमचा. चिकन तर ऑलरेडी मी आणलाय मॅरिनेट करून. काय रे लोकांच्या आयुष्यामध्ये आग लावला होता तिथे पण आग लावला शिकलाच वाटतं. आमच्या पूर्वजांची देणगी काय आग लावायची. तुझ्या पूर्वजांनी हे शिकवलं आग लावायचं लोकांच्या आयुष्यामध्ये. आग लावायची आणि हेच काम राहिले बाबा. एका काळी मी यांचो अमीर होता
आता जाटा आहे होय, कचऱ्यात आयुष्य पडलं. आमिर म्हणजे काय होतास? रांडांवर आहे तुम्ही. एवढे काय गांडीत भरणारच का बस लाकडं? झाले. बस झाले. फक्त छोटीशी चूल पेटवायची आहे, अख्खा शहाणं पेटवायची आहे. घेऊन ठेवायचे जास्त. हाँ तो दोस्तों देखिए, आज हम जा रहे हैं वनवास करने. क्या बोलता था कॅम्पिंग. हाँ, कैंपिंग करने. तो हमारे मादरचोद दोस्त ऑलरेडी पीने के लिए बैठ चुके हैं, आ गए खाली. और अब हम ये लाकड़ा जमा कर रहे हैं, जो कि हमारे फायर के लिए बहुत इम्पोर्टेंट होती है. और हम दो चूते जो पीते नहीं है, तो हम लोग काम कर रहे हैं ज़रा सा. तो बकचोदी करने के लिए हम लोग यहाँ पे लाकूड जमा कर और रहे हैं. हमारा एक मित्र है, वो वाका हुआ है. अरे नको आगला लावायची आहे. आज मी तुम्हाला शिकवत आहे शिगा कशा घालायच्या. शिगा कशा घालायच्या नाही, चिकन कसा घालायचा शिगामध्ये. हे बघा कसं पाकळी बघा, पाकळी एकदम कशी एकदम. हे बघा आवाज बघा कसा येत आहे. पाकळीचा आवाज एक्सपिरियन्स करायचा असेल तर स्टीव्हन भाईला कॉन्टॅक्ट करा. एक नंबर इंच चिकनला शॉट मार असं वाटतं आता मला. नाही बरोबर आता तंदुरीवाला आमचा. एक कोळसा टाकायला पाहिजे ऍक्च्युली. चांगला लवकर भेज दे. अरे कांद्याला सॅक्स पडतो. अरे मस्कर नाही करत. हाय सोया ना तू चल लाने को चल पानी हो ना सका ये वादा रहा, तू है वही दिल जिसे अपना कहा मैं हुआ.